1 वाटी इतकं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। जर तुमच्याकडे तूप असेल मैदा असेल तर तुम्ही मैद्याचा वापर करू शकता, पण मी गव्हाचं पीठ घेतलंय। त्याचबरोबर इथं आपण अर्धी वाटी इतकं रवा घेणार आहोत। रवा, त्याचबरोबर अर्धी वाटी इतकं आपण बेसन घेणार आहोत। ह्याच्यामध्ये पाऊण वाट आपण हा खाण्याचा सोडा घेतलेला आहे ते मिक्स करणार आहोत। त्याचबरोबर बेकिंग पावडर आपल्याकडे आहे तर ते ह्याच्यात मिक्स करणार आहोत। आणि ह्याला एकजीव करून घेऊ आपण। इलायची मी आधीच टाकलेली आहे, साखरी संती। जर तुम्हाला त्यामध्ये मी अर्धी वाटी इतकं दूध घेतलंय हे मळून घेण्यासाठी पीठ। आपला डो हा असा तयार झालेला आहे, बघू शकता। जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, नरम असं केलेलं आहे, मीडियम। आता ह्याचे आपण छोटे गोळे असे करून घेऊ। थोडासा चपटा करायचा। त्याला शेप देण्यासाठी मी चमच्याचा वापर केला आहे, चमच्याच्या बॅक साइडचा। आणि आपल्याकडे काजू पिस्ता असेल तर ते लावू शकता। तर ह्याच्यात मी काजू आणि हे घेत। आपली नानखटाई रेडी होत आहे। आपण टेम्परेचर हे 180 वर ठेवलेलं आहे आणि अलार्म 30 to 40 च्या मध्ये ठेवलेला आहे। ही नानखटाई मागच्या साइडून पण बघा कशी झालेली आहे, मस्त गरम आहे, जरा पफी झालेली आहे, मस्त पफी।